नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि मनापासून धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला इतका चांगला सपोर्ट करून 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी मदत केलेली आहे. असंच मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी एकमेकांना मदत करा आणि नॉलेज हे शेअर करत राहा. ओके. आणि माझा हेतू हाच आहे की आपल्या मराठी माणसांनी SAP हे मराठीतून शिकलं पाहिजे आणि त्यांनी चांगली पोझिशन घेतली पाहिजे मार्केटमध्ये, चांगला प्रगती केली पाहिजे, हेच माझं इंटेन्शन आहे. आज बेसिकली आपण SAP रोलआउट प्रोजेक्ट म्हणजे काय बघतोय आता. ओके. त्याच्या अगोदर आपण मायग्रेशन प्रोजेक्ट म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हे पाहिलेले आहेत. मग त्यासोबत रोलआउट प्रोजेक्ट पण इम्पॉर्टंट असतो. ओके. तुम्हाला तर प्रोजेक्टचे टाईप माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर प्रोजेक्टचे टाईप असतात इम्प्लिमेंटेशन, त्याच्यामध्ये ग्रीनफील्ड, ब्राऊनफील्ड, कन्व्हर्जन, ओके, मायग्रेशन प्रोजेक्ट, रोलआउट प्रोजेक्ट, सपोर्ट प्रोजेक्टवरती पण आपला व्हिडिओ आहे. ओके. आता त्यातला मायग्रेशन झाला, सपोर्ट झालं, इम्प्लिमेंटेशन झालं, रोलआउट राहिला होता, तो आज मी कव्हर करतोय. सो SAP रोलआउट प्रोजेक्ट म्हणजे काय, तर लक्षात घ्या, तुमच्याकडे एक कंपनी आहे. समजा ती कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईला आहे असं कन्सिडर करूयात. ओके. आणि तुमचा तिथे एक प्लांट आहे, तिथे प्रोडक्शन होत आहे. आणि दुसरा प्लांट तुम्ही पुणे किंवा कोल्हापूर अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही एक्सपांड करता तुमचा बिझनेस. ओके. तर तुम्ही काय करणार, नवीन ऑफिस ओपन करणार, तिथला ॲड्रेस वेगळा असणार, बरोबर. आता इथे SAPच्या दृष्टीने काय येत आहे, तर मुंबईमध्ये जो प्लांट होता तुमचा, ते SAP यूज करताय तुम्ही, बरोबर. पण तुम्ही आता तुमची कंपनी हळूहळू एक्सपांड होते. तुमचा प्लांट मुंबईवरून कोल्हापूरला जातो आहे, मुंबईवरून सांगलीला जातो आहे. सो तिकडे पण तुमची SAP सिस्टम पाहिजे. बट आहे ती SAP सिस्टम उचलून ठेवणे असं आहे का, हे नाही. त्या ठिकाणी काय करतो आपण, की तिथे एक प्लांट असेल तर आपण दुसरीकडे दुसऱ्या लोकेशनला दुसरा प्लांट क्रिएट करतो, बरोबर. आता प्रॉडक्ट सेम असेल किंवा डिफरंट असेल, पण बाकीच्या प्रोसेस, ऑपरेशन बऱ्यापैकी सेम असतात, बरोबर. सो त्या केसमध्ये रोलआउट प्रोजेक्ट हा पिक्चरमध्ये येतो. ओके. आता इथे मी दाखवलेलं आहे की हेड ऑफिस आहे, मग तुम्ही प्लांट 1ला आला, प्लांट 2 आले, असे मल्टिपल लोकेशन्सला तुम्ही इथे बघू शकता. लोकेशन्स पण दाखवले आहेत की एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला असे तुम्ही शिफ्ट होताय किंवा एक्सपांड करताय बिझनेस कंपनीचा. तर तिथं तुमची SAP सिस्टम ही रोल ओव्हर होते. ओके. म्हणजे एका ठिकाणी जर तुम्ही सगळी सिस्टम असेल, ती सिस्टम तुम्ही अशी तिकडे कॉपी पेस्ट करून जर बनवत असाल, त्याला रोलआउट प्रोजेक्ट म्हणतात. बट कॉपी पेस्ट करणे एवढं इझी नाही आहे हे. तुम्हाला परत नवीन प्लांट क्रिएट करावा लागतो, नवीन काय डॉक्युमेंट टाईप्स असतील तुमचे, नवीन स्टोरेज लोकेशन्स असतील, मग ते प्लांटला ॲड्रेस तुमचा दुसरा आला. ओके. त्याचे कन्फिगरेशन्स थोडेसे वेगळे असतील, तिथले प्रॉडक्ट, त्याचे मटेरियल टाईप, जर तुमचा प्रॉडक्ट वेगळा असेल तिथे मटेरियल टाईप वेगळे असतील. ओके. मग तुमचे मटेरियल्स असतील ते त्या प्लांटमध्ये एक्सटेंड करणे, तर तिथे थोडासा मायग्रेशनचा पण पार्ट येतो. ओके. ऑलरेडी क्रिएटेड मटेरियल असतील तर मग तुम्ही ते मायग्रेट करणार त्या प्लांटमध्ये. पण बेसिकली हा रोलआउट प्रोजेक्ट आहे. तो रोलआउट प्रोजेक्ट आपण नेमका कशासाठी करतो, तर एक प्लांट आणि दुसरा प्लांट, ठीक आहे, एका प्लांटमध्ये SAP आहे, दुसरा प्लांट जस्ट चालू झालेला आहे, तिथे तुमचा प्लांट 1 सारखंच कन्फिगरेशन हे प्लांट 2 मध्ये करतो, पण काही ॲड्रेस बेसिक कॉन्फिगरेशन असतात ते चेंज असतात. हे एवढं लक्षात ठेवा. ओके. आता इथे काही 5 इम्पॉर्टंट रिझन्स तुम्हाला सांगतो आहे की वाय SAP रोलआउट प्रोजेक्ट इज नीडेड. काय गरज आहे SAP प्रोजेक्ट रोलआउट करण्याची. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, फर्स्ट पॉईंट आहे की बिझनेस एक्सपान्शन. बिझनेस एक्सपान्शन म्हणजे काय, की तुमचं SAP आहे तर नवीन लोकेशनला तुम्ही एक्सटेंड करताय, म्हणजे नवीन कंपनीनुसार, मग काही ते तुमच्या वेगळ्या रिजनमध्ये असू देत किंवा एखाद्या कंपनीची सबसिडरी कंपनी तुम्ही काढली, तर त्यासाठी रोलआउट प्रोजेक्ट यूज होतो. स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोसेसेस म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, की समजा तुमचा एकच कंपनी आहे, ठीक आहे, आणि एक भला मोठा प्लांट आहे. आता एवढे सगळे बिझनेस प्रोसेस चालतात एका प्लांटमध्ये, 2 प्लांटमध्ये तुम्ही ते मॅनेज नाही करू शकत, प्रोक्युरमेंट, सेल्स. तर मग तुम्ही बिझनेस प्रोसेस स्टँडर्डाईज करण्यासाठी परचेस एका ठिकाणी करणार, सेल्स एका प्लांटमधून करणार. तर अशा वेळेस तुमचे वेगवेगळे प्लांट्स तुम्ही क्रिएट करू शकता. रोलआउट प्रोजेक्ट इथे पण तुमचं करू शकता. म्हणजे फायनान्सच्या दृष्टीने, प्रोक्युरमेंटच्या आणि सेल्सच्या दृष्टीने ते एक स्टँडर्डाईज प्रोसेस होऊन जाते, बरोबर. स्केलेबिलिटी पण म्हणू शकता. स्केलेबिलिटी म्हणजे काय, की तुमचे डिपार्टमेंट्स तुमचे वाढवले, मल्टिपल लोकेशन्सला तुम्ही बिझनेस एक्सपांड केला, ठीक आहे, म्हणजे कंपनी तुमची हळूहळू मोठी होत जाते. पूर्ण जगभरामध्ये तुमची कंपनी जर एस्टॅब्लिश करणार असाल तर मग SAP रोलआउट प्रोजेक्ट इथे येतात, की हळूहळू तुमचं SAP पण वाढत जातं, बरोबर. चौथा आहे इम्प्रूव्ड रिपोर्टिंग अँड डिसिजन मेकिंग. आता कसं होतं, समजा तुमचा एकच प्लांट आहे किंवा एकच कंपनी आहे तुमची. सो
तिथे तुम्ही एवढे सगळे प्रॉडक्ट असतील, 100-200 प्रॉडक्ट असतील. तर रिपोर्टिंगमध्ये तुमचा फिल्टर लावणे, रिपोर्टिंग रेडी करणे, काही डिसिजन्स घेणे एवढं इझी नाही आहे, बरोबर. मग तुम्ही काय करू शकता, की वेगवेगळे असे प्लांट्स क्रिएट करू शकता, वेगवेगळ्या सिस्टम तुम्ही असे बायफर्गेट करू शकता, ज्याच्यातून तुमचे रिअल टाईम इन्साईट्स जे असतात, म्हणजे प्रोजेक्ट्स, रिपोर्ट्स. आता इकडचा रिपोर्ट आहे, या प्लांटचा रिपोर्ट आहे, ओके, इथे हे डिटेल्स आहेत. ओके, दुसरा प्लांट आहे, इथे इथे हे डिटेल्स. मग या दोन्ही प्लांटमध्ये कंपॅरिझन करणे. तर हे डिसिजन घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, रिपोर्टिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्यावेळेस तुमचे मल्टिपल प्लांट्स असतात ना, त्यावेळेस हे सगळं डिसिजन मेकिंग सगळं इझी जातं मॅनेजमेंटला म्हणून. ओके. आणि लास्ट असेल सिस्टम इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय, समजा आता तुमची SAP सिस्टम आहे आणि थर्ड पार्टी सिस्टम आहे किंवा दुसरी SAP सिस्टम आहे किंवा दुसरे मॉडेल्स आहेत, ते इंटिग्रेट करण्यासाठी एकच सिस्टम, तुम्ही एकच डेटा इंटिग्रेट करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, की काही स्पेसिफिक डेटा असेल दुसऱ्या प्लांटमध्ये, दुसऱ्या कंपनी कोडमध्ये मेंटेन करा आणि ती सिस्टम तुम्ही तिकडे इंटिग्रेट करा. काही इम्पॅक्ट असेल तर तेवढाच होईल, काही चांगली गोष्ट असेल तर तेवढंच तुम्हाला एक एरिया भेटेल, त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि तिथे इंटिग्रेट होऊ शकते. पूर्ण सिस्टममध्ये इन्व्हॉल्व करायची गरज लागणार नाही. ओके. त्यामुळेच मी म्हणतोय की टू इंटिग्रेट SAP विथ अदर एंटरप्राइज सिस्टम म्हणजे ERP सिस्टम बरोबर, टू सिमलेस डेटा फ्लो. ओके. अँड ऑटोमेशन अक्रॉस दी ऑर्गनायझेशन. म्हणजे वेगवेगळे जर तुम्हाला बायफर्गेशन असेल तर. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक जनरल एक्झाम्पल म्हणजे आता खूप मोठं तुमचं घर आहे आणि एकच हॉल आहे, म्हणजे एक हॉल म्हणजे तुमचं घर आहे, याला काय अर्थ नाही आहे ना, कारण तिथे सिस्टमॅटिकपणे तुम्ही राहू नाही शकणार. त्यासाठीच आपण काय करतो, रूम वेगळी, हॉल वेगळा, किचन वेगळा. ठीक आहे. तर यासाठीच हे एक्झाम्पल तुम्हाला मी देतो आहे, की तुमचं सिस्टमॅटिकपणे असेल तरच तिथे तुम्ही व्यवस्थित बिझनेस प्रोसेस तुमच्या कंपनीचं गोल अचीव करू शकता. आणि त्यासाठी वेगवेगळे करण्यासाठी ते एक रोल आउट प्रोजेक्ट असणं इम्पॉर्टंट, म्हणजे रोल आउट करणं इम्पॉर्टंट असतं. आणि हे SAP रोल आउट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्या प्रोजेक्टला म्हणतात SAP रोल आउट प्रोजेक्ट. आणि त्यासाठी आपण काम करतो. फेजेस ह्या बऱ्यापैकी सेम असतात, इम्प्लिमेंटेशन मायग्रेशनमध्ये सांगितलेलं आहे मी. ठीक आहे. कारण तिथे पहिले आपण रिक्वायरमेंट बघतो, देन टेस्टिंग पण करतो, तिथे आपण मायग्रेशन करतो. ओके. काही नवीन कन्सेप्ट त्या प्लांटमध्ये इम्प्लिमेंट करायचे असेल त्याही आपण करतो, बरोबर. सो तुम्हाला रोलआउट प्रोजेक्ट कळाला असेलच. आपण इम्प्लिमेंटेशन, रोलआउट, सपोर्ट, ओके, या मायग्रेशन या सगळ्यावरती आपण व्हिडिओ बनवतो आहे. आणि हे ॲक्च्युअलीमध्ये तुम्हाला लर्न करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे सगळ्याच टाईपचे प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत. आणि मी तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी मदत करतो, ट्रेनिंगसाठी मदत करतो, करिअरसाठी मदत करतो आणि आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतो. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगा, कमेंट्स करा, कारण अशी एकही कमेंट नाही आहे त्याला आपण रिप्लाय करत नाही आहे. व्हिडिओला लाईक तर 100% तुम्ही केलंच असेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.